मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणायला हवी, कारण शिंदेंच्या शिवसेनेचे डहाणू विधानसभेचे संघटक अशोक धोडी हे 8 दिवसांपासून बेपत्ता झालेले आहेत। तलासरीतल्या झाईबारी गाव या घाटातून धोडींचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून केला जातोय। ते बेपत्ता झाले तेव्हाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा हा समोर आलेला आहे। हा सगळा घटनाक्रम आपण समजून घेणार आहोतच, पण 20 जानेवारीला काय घडलं तर 20 जानेवारीला संध्याकाळी 6:55 अशोक धोडी यांची लाल रंगाची कार अर्थात ब्रिझा कार ही गुजरातच्या दिशेने गेल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। अर्थात अशोक धोडी मुळात कोण आहेत, कोणत्या कारणाने ते चर्चेत आले, त्या रात्री नेमकं काय झालं हे आपण सगळं समजून घेणार आहोत। त्यांचे कुटुंबीय आपल्या सोबत थेट जोडले जाणार आहेत। सुरुवातीला आपण पाहूया अशोक धोडी नेमके कोण आहेत, समजून घेऊया आपण। पहा, अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातल्या वेवजी इथले रहिवासी आहेत। वेवजी ही एक ग्रामपंचायत आहे जी महाराष्ट्राच्या हद्दीत येते। आता थोडं पुढे जाऊया। सातत्याने महाराष्ट्र आणि गुजरात सीमावादाचा पाठपुरावा या धोडींकडून वारंवार केला जात होता। पालघरमध्ये या पालघर तालुक्यात 2 ग्रामपंचायती आहेत। या ग्रामपंचायतीमध्ये एक वेवजी ग्रामपंचायत आहे आणि दुसरी सोळखाम ही ग्रामपंचायत आहे। आपण पाहतोय 2 ग्रामपंचायती आहेत पालघरमध्ये। या 2 ग्रामपंचायतीपैकी त्यातली एक ग्रामपंचायत जी आहे, जी वेवजीची ग्रामपंचायत आहे, ती महाराष्ट्राच्या हद्दीत येते। सोळखाम ही ग्रामपंचायत जी आहे ती गुजरातच्या हद्दीत येते। ही गुजरातची ग्रामपंचायत आहे, पण ही गुजरातची जरी सोळखाम ग्रामपंचायत असली तरी ती मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत येते असा दावा धोडी यांचा आहे। आणि याच मुद्द्यावरून धोडी गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुद्धा करतायत। ही झाली अशोक धोडी हे नेमके कोण आहेत, नेमक्या कोणत्या कारणाने चर्चेत आले याची पार्श्वभूमी। आता थोडं पुढे जाऊया। आता समजून घेऊया त्या रात्री नेमकं काय काय घडलं। मुळात अशोक धोडी हे शिंदेंच्या शिवसेनेचे तलासरी तालुका संघटक आहेत। 20 जानेवारीला धोडी हे मुंबईच्या दिशेने निघाले। अर्थात मुंबईच्या दिशेने निघत असताना सुरुवातीला ते आपल्या ब्रिझा कारमधून पालघर या स्थानकादरम्यान आले। तिथं त्यांनी त्यांची कार डहाणू रेल्वे स्टेशनला पार्क केली आणि त्यानंतर पुढे मुंबईला जाण्याकरता लोकलच पसंत करण्यात आली। मग धोडी त्या लोकलनं मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्याच रात्री परतल्यानंतर डहाणू रेल्वे स्थानकात ते उतरले आणि बाहेरच पार्क असलेल्या आपल्या ब्रिझा कारमधून घराच्या दिशेने रवाना झाले। घराच्या दिशेने रवाना होत असताना धोडी यांनी आपल्या पत्नीला कॉल केला आणि जेवण तयार आहे की नाही असं विचारलं। किंबहुना जेवण तयार करून ठेव असं सांगितलं। आपण अगदी 5-10 मिनिटात घरी पोहोचतोय अशी ही माहिती दिली। पण त्यानंतर मात्र अशोक धोडी यांचा फोन स्विच ऑफ झालाय। धोडी आतापर्यंत कुठे आहेत, धोडींचं नेमकं काय झालं, धोडींनी कॉल केल्यानंतर त्यांच्याशी कोणी संपर्क साधला का, धोडी यांच्या समवेत कोणी होतं का, धोडींच्या कारचा कोणी पाठलाग करत होतं का, असे अनेक सवाल यातून आता उपस्थित होत आहेत। या सगळ्या संदर्भात डहाणू रेल्वे स्टेशनवरून निघालेले अशोक धोडी हे आज तागायत 8 दिवस झालेले आहेत। आज 28 तारीख आहे, 20 तारखेला रात्री हा सगळा प्रकार घडलेला होता। 8 दिवस उलटलेले आहेत, अद्याप घरी परतलेले नाहीत। आता या सगळ्या संदर्भात घोलवड पोलिसात धोडींच्या पत्नींकडून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सुरुवातीला आपण आता समजून घेऊया नेमकं आकाश धोडी, अशोक धोडी यांचे सुपुत्र आकाश धोडी आणि लता धोडी ज्या अशोक धोडी यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण समजून घेऊया। पाहूया ते बाईट, काय नेमका त्यांचा आरोप आहे।
माझे वडील अशोक रमणजोडी हे मुंबईला 19 जानेवारी या तारखेला मुंबईला गेले होते व रेल्वे स्टेशनवरून त्यांची ब्रिजा कार घेऊन घरी येताना त्यांचे अपहरण झालेलं असं आम्हाला संशय झालेला आहे. तर आम्ही गोलवड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे, तरी पण गोलवड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन घेतलेल्यासारखं दिसत नाही आहे. 8 दिवस झाले तरी पण त्या लोकांना काहीच क्लू वगैरे भेटलेली नाही आहे. 19 तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन. दुसऱ्या दिवशी 20 तारीखला परतले. डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले आणि गाडी घेऊन ते गोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता, भाजी बनवून ठेव काहीतरी असं पण फोन केला होता. नंतर फोन आलाच नाही, फोन बंद दाखवतं. तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे. म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असतील त्यांना. आपल्या नवऱ्याचं अपहरण झालेलं आहे असं लता धोडी म्हणतात. इतकंच नाही तर तिथं त्यांचा मुलगा असलेला आकाश धोडी यांनी तक्रार तर केलेली आहे, पण आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही असा थेट आरोपही केलाय. या प्रकरणी डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या झाई बोरीगाव रस्त्यावरचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात पण घेतलंय. त्याच्या आधारे आता धोडींचा शोध घेतला जातोय, पण 8 दिवस उलटले आहेत, अद्यापही धोडींचा शोध काही लागत नाहीये. त्यामुळे कुटुंबियांची धास्ती वाढलेली आहे. मोबाईलचं लोकेशन संशयितांच्या मागावर पोलीस असल्याचं म्हटलं जात आहे, त्या दृष्टीनं तपास केला जातोय. पण 8 दिवस होऊनही धोडी का सापडत नाहीयेत हा मुद्दा आहे. पालघर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आता आपण पाहूया. आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे. त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचे विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण CPR आणि CCTV आणि इतर मुद्द्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वत्र शोध घेत आहोत. त्याचे अनालिसिसही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठे गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल. CCTV मध्ये काही फुटेज आलेले आहे, त्या बाबतीमध्ये आता अनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले कुठले फुटेज आहेत आणि संशयित संदर्भात जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते सगळे शोध घेऊन आमच्या वेगवेगळ्या टीम यासाठी काम करत आहे. अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या 7 दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून त्या गावापासून तो बेपत्ता आहे. मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. पोलीस यंत्रणा आपलं काम करते, पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी. या सगळ्या विषयी बोलण्याकरता धोडी यांचे सुपुत्र आकाश धोडी आणि धोडी यांच्या पत्नी लता धोडी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार लताताई, सुरुवातीला मी तुमच्याकडे येते. माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला व्यवस्थित? हो मॅडम. ताई, डोळे पाणावत आहेत तुमचे. आज 8 दिवस झालेले आहेत, आपलं माणूस घराकडे परतलेला नाहीये. बोला मॅडम. लताताई, आम्ही तुमची मनस्थिती समजू शकतो. फार जड आहे या क्षणी मनोगत व्यक्त करणं, बोलणं. पण हे जर प्रकरण धसास लावायचं असेल, हे प्रकरण लवकरात लवकर आपली व्यक्ती नेमकी कुठे हे शोधायचं असेल तर कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे. याकरता म्हणून तुमची बाजू मांडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. लताताई, काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? जे आहे ते आखणी काढले. हो मॅडम. आखणी काढण्यासाठी हो, अनेक वर्षापासून ते मला धमकी द्यायचं, काही समजावलं, वादू करू नको तुझ्या नवऱ्याशी वगैरे असं बोलायचं ना. कित्येक वर्षापासून वाद होता त्यांच्यासोबत. अविनाश यांच्या सोबत कधीपासून वाद होता. काय तुझ्या नवऱ्याला समजावून ठेव, नाही तर तुला विधवा करून टाकता
अविनाश रमण बरोबर किती वर्षापासून वाद होता असं. हं. हॅलो येतोय आवाज तुमचा, बोला बोला. हॅलो. येतोय ताई, आवाज येतोय, बोला तुम्ही. हा, तर कित्येक वर्षापासून वाद होता. 7-8 वर्ष अगोदरची गोष्ट. तेव्हा कित्येक वेळा धमक्या वगैरे फोनवर मला दिल्या. काय तुझ्या नवऱ्याला समजावून ठेव, नाही तर मी जीवे ठार मारून टाकणार ना, विधवा तुम्हाला बनवणार, असं करून हो मला धमकी दिली. नंतर दुसऱ्या वेळा वाडी जो आमच्या घराजवळ तिकडे पण त्यांना अटॅक केलं, तेव्हा पण हाच व्यक्ती होता. नंतर तिसऱ्यांदा वसा मासीपाड्यात तेव्हा पण त्यांच्यावर हल्ला झाला. 3 वेळा झाला हल्ला, नाही चौथ्यांदा त्याच्यावर हल्ला झाला ना. ते शेवटी असंच घडलं. तर पोलिसांना ही माझी मनापासून आभार आहे. काय जर असं असेल तर लवकरात लवकर घरी यावा सुखरूप, हीच माझी मनापासून पोलीस साहेबांना आभार आहे ना. त्यांना जर अपराधी सापडले असेल तर त्यांना कठोर कारवाई यावी, हीच माझी मनापासून आभार आहे. लताताई, त्या दिवशी 19 तारखेला, साधारण 19-20चा तो सगळा काळ होता, जानेवारीचा, जेव्हा तुमच्याशी संवाद साधून अशोक धोडी निघालेले होते. कुठे? मुंबईच्या दिशेनं निघालेले होते. काही काम होतं त्यांचं? काय काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? हो, काय ते मला बोलून गेलं की जमिनीचं थोडं काम आहे ते निपटवेन, दुसऱ्या दिवशी येईन असं मला बोलून गेले ते ना. दुसऱ्या दिवशी ते आले मुंबईवरून, डहाणूवरून. ते गाडी डहाणूला ठेवून जातात, स्वतः मुंबईला ठाण्याला वगैरे जातात. तर मग डहाणूने ते घोलवड बोर्डी हिलजिल मार्गाने ते घरी परतले. आणि ते त्यांनी मला फोन केला, काय मी येतोय घरी, जेवण बनवून ठेव, एवढं मला बोललं फोनवरती. नंतर मी हो बनवून ठेवते असं करून मी त्यांना सांगितलं. नंतर बनवून ठेवलं ना, 1 तासानंतर मी फोन केला तर त्यांचा मोबाईलच बंद यायला लागला. मग मी खूप प्रयत्न केला पण फोन बंदच यायला लागले. मग मुलांनी मला येऊन विचारलं, मुलावर कोणाचा तरी फोन आला इकडे आदिवासीच्या, त्याचं मला नाव नाही एवढं माहित आहे, राकेश सुराडे असं करून त्याचं नाव आहे, मुलाच्या मित्राचं. त्या मुलांनी मग मला येऊन विचारलं, काय पप्पा मम्मी इकडून गाडी घेऊन गेले तर घरी का आले नाही. तेव्हा मुलाला माहिती लागलं तर मुलाने शोधाशोध चालू केला. नंतर दुसऱ्या दिवशी ते मुलाने इकडे तिकडे डहाणूला वगैरे शोधायला गेले, जिकडे गाडी पार्किंग करत होते तिकडे शोधाशोध केला. बघितलं तर मुलाला काही पण सापडलं नाही ना. मुलगा मग घरी परतला असत का मम्मी कुठे पण नाही मिळत असं करून. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मिसिंग कंप्लेंट केली तिकडे. तर ते मुलाला माहिती आहे मॅडम, मुलाला विचारा. अगदी अगदी लताताई, मी आकाशकडेच येते, आकाशला विचारते. आकाश, लताताईचे म्हणतायत, लताताईंच्या या सगळ्या ब्रीफिंगमध्ये अविनाश असा उल्लेख आला, ज्यांच्याकडून वारंवार या धमक्या देण्यात येत आहेत. याआधी सुद्धा असा प्रकार घडलेला होता, 4 वेळा असा लताताई उल्लेख करतायत. कोण आहे ही व्यक्ती? काय होता हा सगळा वाद? हा अविनाश रमणजोडी हा राहणार वेवजी काटीलपाडा आहे. आणि हा वडिलांच्या अगोदरपासून ह्यांचं भांडण चालायचं. आणि आईला 8-9 वर्ष अगोदर पण आईला धमकी वगैरे तो द्यायचा की जीवेठार तुझ्या नवऱ्याला मारून टाकायचा वगैरे. आणि मला पण सांगायचा की तुझ्या वडिलांना समजावून ठेव की नाहीतर मग उचलून टाकेन करून मला तो सांगायचा. का सांगितलं जायचं असं? आणि वडिलांवर त्याने, कारण की त्यांचं घर वेगळं आहे आणि आमचं पण घर वेगळं आहे. पण ते जमिनीच्या बाबतीत कसं वडील त्यांच्यावर अर्ज वगैरे करायचे ना, त्याच्यामधून त्यांचा वादविवाद चालायचा. आणि माझा मोठा भाऊ वारलेला तेव्हापासून त्यांच्यावर माझ्या वडिलांचा संशय होता अगोदरपासून. काय होता हा नेमका जमिनीचा वाद ज्याच्यावरून अशोक धोडी अर्ज करायचे? हो, त्यांचं घर आता गुजरातमध्ये आहे. तर ते लोकांना आता ते घरपट्टी वगैरे ते बँक हे आपलं ग्रामपंचायत वेवजी आहे ते खूप अगोदर त्यांना घरपट्टी आहे ना ती महाराष्ट्रामधून दिलेली आहे, असं काय आहे.
म्हणजे हद्दीचा वाद होता, ग्रामपंचायतीचा वाद होता की जमिनी संदर्भात वाद होता अशोक दोडींचा? आकाश, ते जमिनीच्या वगैरे म्हणजे ग्रामपंचायतने अर्ज वगैरे आपल्या हे घरपट्टी वगैरे दिल्यानंतर त्याच्यामधून वगैरे चालायचे. आणि ते वडिलांचा तो माझा मोठा भाऊ आशिष अशोक जोडी हे 2017ला त्यांचं निधन झालेलं, तेव्हा त्यांच्या वडिलांचा पण संशय काकांकडे जे आहे अविनाश रमणजोडी यांच्याकडे संशय होता अगोदरपासून. तेव्हापासून वादविवाद खूप चालायचा. का संशय घेण्यात आलेला होता? ते अगोदरपासून वडिलांना म्हणजे भाऊच्या मागे ते लागत असतात की काय ना काय मागे करून लागतच असतात. तेवढं मला माहिती नाही आहे मॅडम, तेव्हा मी थोडा लहान होता. पण भावाचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्या पाठी गाडीने ऍक्सिडेंट झालेलं, मागून कोणती तरी गाडी येऊन ठोकलेलं त्यांना पण. हम्म, हम्म. ती गाडी कुठली होती, कोणाची होती, या सगळ्याचा काही तपास झाला? तपास वगैरे झालेला वाटते. ते त्यांचं हे एवढं मला मॅडम नाही माहिती आहे. बरं, आपण अशोक दोडींबद्दल जरा बोलूया. आता असं म्हटलं जात आहे, तुम्ही थेट आरोप करताय की त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. तुम्ही या सगळ्याचं CCTV फुटेज काही तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? काय नेमकं, कारण हा तुमचा थेट आरोप आहे की घाटातच त्यांचं अपहरण झालंय. हो. आता वडील 19 तारखेला मुंबईला गेलेले होते. मुंबईवरनं 20 तारखेला परतले ते. ते जेव्हा जेव्हा मुंबईला जातात तेव्हा डहाणूवर गाडी ठेवून जातात आणि डहाणूवरनं परत त्यांनी असंच 20 तारखेला गाडी घेतली व तिथनं डहाणूवरनं निघाले आणि 4:30 वाजता सारखे डहाणूवरनं निघाले. तर आईला वडिलांनी 6:30 वाजता कॉल केलेला आणि मित्र डहाणूला वगैरे वडिलांचे असायचे, त्यांना भेटत यायचे. तर त्यांचा अर्ज वगैरे काही घ्यायचा होता. घोलवड चौधरी करून आहे, त्यांच्याकडनं ॲडव्होकेट आहे, त्यांच्याकडनं घ्यायचा होता अर्ज. मग तिथनं निघाले तर आईला कॉल केला की जेवण वगैरे करून ठेव, करून मी येतोय करणार. नंतर तिथनं निघाले की बोर्डी मार्गाने येत होते आणि एक हिलजिल रिसॉर्ट करणं आहे बोर्डी टू उंबरगाव रोडला. तर तिथे हिलजिलच्या समोर आदित्य बिअर शॉप करून आहे, त्यांच्या CCTV फुटेजमध्ये त्यांचं फुटेज निघालेलं आहे. आणि तिथनं एक किलोमीटर अगोदर 1 किलोमीटर पुढे त्यांचं अपहरण झालेलं आहे. आणि तिथे जिथे अपहरण झालेलं तिथे गाडीच्या काचा फुटलेल्या भेटल्या आणि हत्यार वगैरे भेटलेला आणि वडिलांचा अर्ज भेटलेला आणि वडिलांचा चष्मा वगैरे भेटला आणि चप्पल वगैरे भेटलेली आहे. ती गाडी त्या ठिकाणी सापडलेली आहे, ते फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचलंय ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला? हो साहेब. आकाश, माझा आवाज पोहोचतोय? हो. तुम्ही म्हणताय येतोय. घाटात 1 किलोमीटर अंतरावर ती जी कार होती, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही थोडा तुमच्या टीव्हीचा आवाज किंवा मोबाईल जो काही असेल त्याचा आवाज थोडा कमी कराल, म्हणजे माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल, तुमचं म्हणणं महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल. आकाश, अगदी 1 किलोमीटर अंतरावर तुम्ही म्हणताय की तिथे तुमच्या बाबांची म्हणजे अशोक दोडी यांची कार सापडलेली आहे. कारच्या काचा फुटलेल्या होत्या, तिथं काही हत्यार सापडलेली? नाही, कार नाही सापडली. हो, कार वगैरे भेटलेली नाही आहे. कार सोबत त्यांचे अपहरण झालेलं आहे आणि वडिलांच्या गाडीचे काचा वगैरे फुटलेले आहेत तिथे. गाडीच्या काचा फुटल्याचं तिथे दिसतंय? हो, काचा फुटलेला दिसतंय आणि वडिलांच्या तिथे अर्ज पण भेटलेला आहे. पेपर, चष्मा आणि रॉड वगैरे त्यांच्या भेटलेला आहे. त्यांच्याकडनं नंतर आम्हाला कळलेलं की वडिलांचे अपहरण झालेलं आहे असं कळलं. त्यानंतर ती कार कुठल्या मार्गाने गेली आहे यावर काही तपास? हो, ती गाडी आता ज्या रस्त्याने वडील कधीच यायचे नाही त्या रस्त्याने गाडी आलेली आहे आणि वडील कधी 100-120च्या स्पीडाने कधी गाडी नाही चालवतात. ते गाडी एवढ्या जोरात गेलेली आहे आमच्या घराच्या पाठीमागून आणि इथले ग्रामस्थ जे लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की गाडी तुमचे खूप जोरात गेलेली. तेव्हा आम्हाला कळलं. नंतर
गाडी करजगाव ते उंबरगाव मार्गाने गाडी खूप जोरात गेलेली आहे. ग्रामस्थांनी पाहिलं होतं उचारणी पण की ड्राईव्ह नेमकं कोण करत होतं, कोण चालवत होतं गाडी, त्यांच्या बाजूला कोण बसलेलं होतं? प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे? हो, नाही नाही हो, गाडी रात्रीच्या दरम्यान गेलेली 7-7:30च्या दरम्यान गेलेली, म्हणून ग्रामस्थांचं सांगणं असं आहे की गाडीत कोण बसलेलं ते नाही माहिती, पण गाडी तुमची खूप जोरात गेलेली आहे एवढं त्यांना माहिती. हम्म, हम्म. आता 8 दिवस झालेत आकाश या सगळ्या घटनेला. पोलिसांकडून नेमकं काय सांगितलं जात आहे? हो हो, आता पोलिसांनी आता त्यांची FIR वगैरे आता दाखल केलेली आहेत. त्यांनी FIR दाखल केलेली आहे आता, आणि जे संशयित माणसांची आम्ही नावे 3-4 लोकांची दिलेली आहे त्यांच्यावर आता कठोर कारवाई व्हावी आणि हीच अपेक्षा आहे आमची. आणि त्यांच्यावर इन्क्वायरी वगैरे चालू केलेली आहे कोल्हापूर पोलीस स्टेशन यांनी. संशयितांना ताब्यात घेतलंय. जो उल्लेख, ज्या नावाचा उल्लेख तुम्ही सातत्यानं करताय, ती अविनाश नामक व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हो 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 त्यांना ताब्यात घेण्यात आलंय हो का? हो घेतलेले आहे. आणि सुनील रमेश जोडी हो ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि सुनील रमेश जोडी यांना पण ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि बाकीचे व्यक्ती आहेत त्यांना घेतलं की अजून नाही घेतलं ते माहिती नाही अजून. 8 दिवस झालेले आहेत आकाश, अद्यापही अशोक ढोडी यांचा थांगपत्ता लागत नाहीये. पोलीस नेमकं काय म्हणतायत? आणखीन किती काळ? हो, आता पोलीसवाल्यांनी एवढं सारखं आता आम्हाला कळलेलं नाही आहे बोलते. आता त्यांच्यावर ते लोकांनी इन्क्वायरी वगैरे चालू केलेली आहे. त्यांनी तपास वगैरे त्यांच्यावर चांगला घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या वतीनं ही तक्रार दाखल केलेली होती. आता पोलिसांकडून सगळा तपास सुरू झालेला आहे, पण 8 दिवस झालेले आहेत. हाती काही लागताना दिसतंय का? मुळात आपली व्यक्ती कुठं आहे, त्या संदर्भात काही फोन ट्रॅप करण्यात आलेले आहेत का? या सगळ्याविषयी किती पथकं तयार करण्यात आलेली आहेत ढोडी यांचा शोध घेण्याकरता? काही माहिती? हो हो, आता घोलवड पोलीस स्टेशन यांनी आपल्या बाळासाहेब पाटील यांनी SP आहेत हे साहेब यांनी आपले टीम वगैरे त्यांनी बनवलेले आहेत. त्यांनी टीम वगैरे शोधायचे, टीम वेगवेगळ्या एरियामध्ये शोधायचं काम चालू केलेलं आहे ते लोकांनी. आणि ड्रोन वगैरेने ते लोक शोधकाम त्यांनी चालू केलेले आहेत. आकाश, तुमचे वडील जे होते ते केवळ समाज कार्यच करत नव्हते, तर ते शिंदेच्या शिवसेनेत सुद्धा होते. शिंदेच्या शिवसेनेमधले तलासरी तालुक्यातले ते संघटक सुद्धा होते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा तेवढंच वलय महत्वाचं आहे. संघटक सुद्धा होते. अगदी. या सगळ्याविषयी तुम्ही एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची काही भेट वगैरे घेतली आहे का? त्यांच्याशी काही संवाद झालाय? हो, त्यांच्यासोबत आता फोन वगैरे त्यांच्यासोबत चालू असतात. आता त्यांनी वगैरे आम्हाला पण सहकार्य करावे एवढीच आमची अपेक्षा आहे. या सगळ्या संदर्भात तुमचं उपमुख्यमंत्र्यांशी आणि काय जे बोलणं आरोपी झालं? आहेत त्यांच्यावर कठोर काही बोलण्यासारखं तर नाही झालेलं आहे, पण आमची त्यांच्यावर एकच अपेक्षा आहे. पण जे वडिलांचे जे हे अपहरण करणारे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. अगदी. आता या सगळ्या घटनेला 8 दिवस उलटलेले आहेत. अद्याप अशोक ढोडी यांचं बोला. हो 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 हो, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. आणि तो व्यक्ती जो आहे ते आम्हाला मागे पण आम्हाला त्रास देणारच आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर एकदम कठोर कारवाई व्हावी. अगदी. अशोक ढोडी यांचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झालेलं होतं असं तुम्ही म्हणता. अद्याप या सगळ्या संदर्भात काही ठोस हाती लागताना दिसत नाहीये. तुम्ही या सगळ्या संदर्भात किती काळचा अल्टिमेटम देताय प्रशासनाला? आणखीन किती काळ वाट पाहणार आहात? तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता दोन दिवस वाट आम्ही बघणार आहे. नाहीतर मग आम्ही पूर्ण पब्लिक पूर्ण गाव आमच्या रस्त्यावर उतरणार आहे आंदोलनासाठी. आंदोलनाचं स्वरूप काय असेल आकाश? हो, कारण की जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरनं आम्हाला लवकरात लवकर हे भेटावे, क्लू भेटावे की आमचे वडील सुखरूप घरी लवकरात लवकर यावे करून. अगदी. लताताई, मी तुमच्याकडे येते. हा सगळा मुद्दा लक्षात येतोय.
नेमकं काय घडलेलं आहे? वारंवार तुम्हाला सुद्धा या सगळ्या संदर्भात धमक्या येत होत्या. हे सगळं प्रकरण 4 वर्षांपासूनचं आहे असं तुम्ही म्हणताय. वारंवार फोन करून तुम्हाला या सगळ्याविषयी सांगितलं जात होतं. तुम्ही आता या सगळ्या संदर्भात काही जबाब नोंदवण्याकरता पोलीस स्थानकात गेला होतात का? हे सगळं पोलिसांना 4 वर्षांपासूनचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम तुम्ही सांगितलाय का पोलिसांना? सांगितलेलं मॅडम, पण मिस्टर काय ते जाऊ दे असे बोलायचे. भाऊ जे आहे ते जाऊ दे, काय कंप्लेंट करून करणार असे बोलले. म्हणून आम्ही गेलेले नाही मॅडम. कधी तक्रार नव्हती केली? आता FIR दाखल केलेली. हा, कधी तक्रार, पण आता FIR दर्ज झालेली आहे मॅडम घोलवड पोलीस स्टेशनला. अगदी आता FIR या सगळ्या संदर्भात दाखल झालेली आहे. हो, अगदी बोला बोला. हो, हा, ते मिसिंग कंप्लेंट झालेली तर पोलिसांनी काय 8 दिवस झाले तर काल FIR दर्ज झाली मॅडम. तर ते बाळासाहेब ते मोठे SP काय बी असे कोण आहेत त्यांनी सगळं सहकार्य केलं म्हणून एवढं झालं आहे मॅडम. लवकरात लवकर त्यांचे सुखरूप असेल तर घरी पोचवावे हीच माझी विनंती आहे. मनापासून आभार आहे. दुसरं जास्ती मी बोलू शकणार नाही मॅडम. मी अगदी मनस्थिती लक्षात येते लताताई मला तुमची. आकाश, अगदी शेवटचा सवाल पहा. हे पालघरमधलं सगळं प्रकरण आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी तुम्हाला लक्षात असेल तर दादरा नगर हवेलीत जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या संदर्भात सुद्धा नेमका असाच काहीसा प्रकार घडलेला होता. त्यानंतर मुंबईत त्यांची बॉडी सापडलेली होती. पुन्हा एकदा खळबळ माजलेली होती या सगळ्या प्रकरणी. आता असाच काहीसा प्रकार आपल्या पालघर तालुक्यात घडताना दिसतोय. कुठेतरी या सगळ्यावर ठोस कारवाई होणं नितांत गरजेचं आहे. तातडीनं उपाययोजना करणं नितांत गरजेचं आहे. आकाश, आता माझं म्हणणं असंच आहे की माझे वडील एवढे मोठे शिवसेनेचे शिंदे गटाचे हे संघटन सेवक होते आणि गावाचे तलासरी तालुक्याचे समाजसेवक होते. असे आमच्या वडिलांचे सुद्धा अपहरण होऊ शकते. तर जी आमची गावातली जी आम पब्लिक आहे, लहान पब्लिक, त्यांना तर मग मॅडम कोणी पण उचलून घेऊन जाणार मॅडम. त्यांना तर त्यांच्यावर तर मग जे उचलणारे अपहरण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर तर काय मॅडम कारवाई होणारच नाही अशी आम्हाला अपेक्षा वाटते. अगदी आता तुम्ही 48 तासांचा अल्टिमेटम दिलेला आहे प्रशासनाला, म्हणजेच 2 दिवसांचा. त्यानंतर मात्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येतोय. आकाश, हो हो हो, ते गाववाले सर्व रस्त्यावर उतरणार आहेत मॅडम. कारण की वडिलांनी समाजसेवक मध्ये चांगले कामे केलेले आहेत म्हणून गाववाले पूर्ण उतरायला रेडी झालेले आहेत आणि गाववाले पूर्ण सर्व उतरणार आहेत. अगदी धन्यवाद आकाश आणि लताताई, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर हे सगळं प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर सुरू होतं. आपल्याला धमकीचे कॉल येत होते असं लता अशोक धोडी यांनी स्वतः लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. पण याविषयी जेव्हा जेव्हा लताताई अशोक धोडी यांना सांगायच्या की आपण तक्रार करूया, त्यावेळी मात्र तक्रार करण्यात आलेली नव्हती. आता मात्र अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सध्या घेतला जातोय. पथकं तयार करण्यात आलेली आहेत, पण अद्यापही 8 दिवस उलटलेत तरी देखील अशोक धोडी यांचा काही शोध लागलेला नाहीये. आता मात्र पालघर तालुक्यातल्या या सगळ्या जनतेनं, या ग्रामपंचायतीनं आणि आकाश अशोक धोडी यांनी मात्र सरकारला किंबहुना प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे 48 तासांचा. पुढच्या 2 दिवसात जर अशोक धोडी यांचा शोध लागला नाही तर अवघं गाव रस्त्यावर उतरेल असा थेट इशाराच आता देण्यात येतोय. या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची सुद्धा नजर कायम असणार आहे, कारण हे महाराष्ट्रात कुठंतरी थांबणं नितांत गरजेचं आहे. जर इथं राजकीय दृष्ट्याच निगडीत असलेल्या प्रतिनिधींवर ही वेळ येत असेल, इथं समाजकार्य करणाऱ्यांवर ही वेळ येत असेल महाराष्ट्रात, तर सामान्य जनतेनं कुणाकडे पाहायचं? सामान्य जनतेनं कसे मुद्दे उपस्थित करायचे? सामान्य जनतेनं कोणत्याही प्रश्नासंदर्भात आवाज उठवायचा तरीका, हा मुद्दा आता उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.